तर हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या गोड ताईंचं, दादांचं, मावशींचं आणि काकांचं सुद्धा आणि माझ्या चिमुकल्या बहीण भावांचं सुद्धा स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग काय एवढं विशेष नाही आहे, जसं माझं रोजचं रुटीन आहे तेच शेअर करणार आहे. तर आता मी धुणं धुतले, भांडे घासले आणि घरदार झाडले. स्वयंपाक काही केला नाही कारण आज आहे शनिवार, मिस्टरांना उपवास आहे. तर रात्रीची खिचडी उरलेली होती तर ती गरम करून खुशीने मी त्याचा नाश्ता केला आहे. तर आता मिस्टर जेव्हा येतील तेव्हा मग आंघोळ करतील आणि त्यांना आहे ना भगर करायची आज उपवासाची. तर मग तीच आम्ही पण खाणार आहे. तर मिस्टर गेले एक ठिकाणी अंतविधीला, तर तिकडनं आल्यावर मग त्यांनी काय अजून आंघोळ केली नाही आहे, सकाळीच गेले होते लवकर. तर मग तिकडनं आले होते, आंघोळ करतील आणि मग तेव्हाच करील भगर. तर गरम गरम चांगली लागते, गार पडल्या होते काही जास्त खाती नाही, त्याच्यापेक्षा म्हटलं मग गरम गरमच करू आणि मग म्हणजे पोटभर पण खातील आणि गरम गरम चांगली लागते भगर खायला. तर आता आज पण शेवटचा दिवस आहे, मिरच्या तोडू राहिले आई. तर मग आता मी जाते दोन म्हणजे घरातलं आवरले. तर आता आहे ना मिस्टरांना येईपर्यंत जितके होईल तितके निवडून भरते आणि मग येईल घरात. तर हे बघा घर आवरलं आहे मी, म्हणजे पूर्ण काय आवडलं फक्त घरदार झाडलं आहे कारण मग 1 वाजेपर्यंत ते पण झालं पाहिजे. म्हणजे मग 1 नंतर मग घरातलं आवरता येतं थोडंफार राहिलेलं. पण आज ठेवलं तर काहीच नाही, पण चला जाते आता मी भरते कारण एकटीचे सगळे गेले अंतविधीलाच, तिकडे फक्त आई तोडू राहिले. आई गेल्या का काय काय माहिती वावरातूनच. तर मीच एकटी घरी आता. मग आता आवरून घेते ते, आता जाते मिरच्या भरते. आता पोरं पण खेळू राहिले, मग आता काय माहिती किती भरून देतो किती नाही श्री मला. तर जाते आता आवरते आणि चला कंटिन्यू राहा. नवीन कोणी असेल चॅनलवर तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा, जेणेकरून मला खूप मोटिवेशन मिळते. तर आणि तुमच्या सगळ्यांचे आभार मानायचे मला. म्हणजे झाले काही 1 लाख सबस्क्रायबर्स नाही आपले, झाले 100च. पण 100सुद्धा माझ्या मेहनतीवर मी कमवले, ते मला खूप मोठं वाटू राहिलं. 100 सबस्क्रायबर्स झाले माझे म्हणून. तर त्यासाठी तुम्ही ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांच्या मनापासून आभार आणि ज्यांनी नसेल केले त्यांनी प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचे पण आभार मानते मी. तर चला ब्लॉगला स्टार्ट करू. वाजले नाही, सॉरी 4:30 झाले. आणि आत्ता आहे ना म्हणजे दुपारचा मी ब्लॉग जो म्हणजे बंद केला होता करणं, तर मी डायरेक्ट आत्ता चालू केला आहे कारण त्यानंतर खूप घाई झाली होती, टाईम होऊन गेला होता मिरच्या न्यायला. मग त्याच्यामुळे फोनच घेतला नाही मी. तर मग पटापटा भरून त्या काढून दिल्या आणि आता घेतलाय डायरेक्ट फोन. तर आता ठेवलाय मी चहा, म्हटलं चहा पिऊ थोडासा आणि त्यानंतर कामाला सुरुवात करू. तर आता ठेवलाय चहा पिऊन घेते आणि मग नंतर जे माझं रोजचं रुटीन आहे ते करायचं आहे, म्हणजे पाणी भरणं येते सगळं. आणि त्यानंतर आज आहे शनिवार, म्हणजे आज असतो भाजीपाला बाजार असतो इथं शेजारच्या गावामध्ये सोग्रसमध्ये. त्याच्या पायाला केस आहे त्या खाली पडले वाटतं. तर बाजार असतो, तर मग बाजारला पण जायचं आहे मिस्टरांना. तर बघू चला काय काय होतं म्हणजे जाता का नाही बी. तर चला कंटिन्यू राहा आणि कसा वाटतोय कसा नाही ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि मुलांचा गागट येत असेल कारण पोरं खेळू राहिले ते शेजार पाजारचे, आता 4-5 गोळाहून आले सुट्ट्यांमध्ये, त्याच्यामुळे खूप गागट राहतो त्यांचा. तर आता ते जमाय बाहेर पाठीमागं, तर त्यांचाच गागट येऊ राहिला. तर थोडासा इग्नोर करा तो आणि ब्लॉग कंटिन्यू करू चला. नाही नाही दळेल नाही त्याला म्हणा, घेऊन जायचंय का? मग ये घरात आणि जाय घेऊन चल. यायचंय जा जा जाय आला पा टाटा.
बोला. श्री इकडे